आपण सध्या दत्तकला या शिक्षण संस्थेवरती आहोत. या ठिकाणी जे आहे ते दत्तकला शिक्षण संस्थेचे प्राध्यापक संस्थापकाध्यक्ष रामदास झोळ यांचे जे आहे ते संस्थेवर जे आहे ते कालपासून जे आहे ते पोलिसांकडून जे आहे सध्या एका प्रकरणाची जी आहे ते चौकशी सुरू असल्याचं पाहायला मिळतं. या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी करमाळा असेल, भिगवण असेल, या ठिकाणचे जे आहे ते पोलीस जे आहे ते काल रात्रीपासून जे आहे ते तळ ठोकून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये जे आहे ते समाज माध्यमांवरती वेगवेगळ्या विषयांची जी आहे ती या प्रकरणामध्ये आपल्याला चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये या ठिकाणी जे आहे ते मिळालेल्या माहितीनुसार जे आहे ते रात्रीपासून जे आहे ते पोलिसांचं पथक या दत्तकला शिक्षण संस्थेच्या प्रसाराच्या आवारामध्ये जे आहे ते संस्थेमध्ये दाखल झाले. यामध्ये वेगवेगळी कागदपत्रे तसेच आर्थिक व्यवहाराची जी आहे ते नोंदी बाबीची तपासणी जी सुरू असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या कारवाई दरम्यान जे आहे ते सध्या रामदास झोळ सर जे आहेत ते यांच्याशी देखील आपण संपर्क साधत असताना या ठिकाणी आपण पाहिलं असतं तर या ठिकाणी ते देखील झोळ सर या ठिकाणी आपल्याला भेटलेलं नाही. आपण पाहू शकतो की करमाळ्याचे देखील पोलीस या ठिकाणी उपलब्ध असल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय. गेले संध्याकाळपासून हे पथक या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये आतापर्यंत सध्या जे आहे ते पोलीस प्रशासनाला देखील आपण कशा संदर्भात जे आहे तो हा तपास सुरू आहे हे देखील विचारला असता त्यांनी देखील आपल्याला या संदर्भात कुठल्याही प्रकारची जी आहे ती माहिती दिलेली नाही. परंतु रात्री काही जे आहे ते करमाळ्याचे पोलीस जे आहे ते या ठिकाणी आल्यानंतर जे एक इथं जो कर्मचारी होता त्या कर्मचाऱ्याबरोबर त्यांच्या देखील काहीतरी चर्चा होत असताना त्या कर्मचाऱ्याला देखील ताब्यात घेत असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळालेली असून या संदर्भात जे आहे ते अद्यापर्यंत तो कर्मचारी देखील कुठल्या पोलिसांच्या ताब्यात आहे त्याची देखील जे आहे ते माहिती आपल्याला या संदर्भात अजूनपर्यंत मिळालं नाही. परंतु सध्या जे महाराष्ट्रामध्ये गाजत असलेले बंधुबाबा मनोहर भोसलेचे प्रकरण आहे त्या प्रकरणाशी जे आहे तो याचा जो आहे तो धागेदोरे असल्याची देखील चर्चा असून त्या संदर्भातून हा तपास जो तो आहे तो सुरू आहे. या ठिकाणी जे आहेत आपण पाहू शकतो की ज्या पोलिसांच्या 2 ते 3 टीम जे आहेत ते यामध्ये जे आहे ते साध्या गणवेशामध्ये नसून ते जे आहे ते साध्या वेशामध्ये हे पोलीस पथक या ठिकाणी जे आहे ते या घटनेची जी आहे ते चौकशी करत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. परंतु या अनुषंगाने जे आहे ते पोलिसांकडून संस्थेतील आर्थिक व्यवहार व कागदपत्राची तपासणी केली जात असल्याची चर्चा असून यामध्ये मनोहर भोसले व रामदास झोळ यांच्यामध्ये जे आहे ते कुठले प्रत्यक्ष रकमेचे व्यवहार झाले का नाही झाले या संदर्भात देखील जे आहे ते तपासणी सुरू असल्याची आपल्याला सूत्रांकडून जी आहे ती माहिती मिळाली असून या संदर्भात आपण करमाळ्याच्या पोलीस विभागीय अधिकारी अंजना कृष्ण मॅडम यांच्याशी देखील फोनवरून संपर्क साधला. या संदर्भात काय करमाळा पोलीस स्टेशनला देखील अद्याप गुन्हा दाखल नसल्याचं देखील आपल्याला अजूनपर्यंत जी आहे ती माहिती मिळाली नाही. परंतु नेमकं हे प्रकरण जे आहे ते काय आहे या संदर्भात देखील आपण पाठपुरावा नक्कीच करतोय. परंतु सध्या तरी हे करमाळ्याचे पोलीस या दत्तकला शिक्षण संस्थेवरती जे आहे तो त्यांचं हे जे तपास सत्र जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी जे आहेत तपास अधिकारी आहेत त्यांच्याशी देखील आपण चर्चा केली. नेमकं काय प्रकरण हे देखील आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी देखील या संदर्भात आपल्याला माहिती देण्यास नकार दिलेला आहे. आपण दत्तकला संस्थेचे जे अध्यक्ष आहेत रामदास झोळ सर असतील त्यांच्याशी देखील या ठिकाणी आपण भेटण्याचा प्रयत्न केला परंतु सर सध्या या विद्यालयामध्ये नसल्यामुळं जे आहे ते या संदर्भात आपल्याला अद्यापपर्यंत कुठली माहिती मिळेल नसून मात्र या जे चर्चासत्राची आहे ते सध्या सोशल मीडियामध्ये देखील मोठ्या प्रमाणात चर्चा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, भिगवण, इंदापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.